आणि आता नणंदबाई आंब्याचं कैरीचं सार बरं. साहित्य बघूया. उकडलेली कैरी मिक्सर मधनं काढून घेतलेली आहे. नंतर नारळाचे दूध, गूळ, मोहरी, हिंग, हळद, मिरची, मीठ आणि तेल. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. तेल तापत ठेवलंय. आणि वहिनी हा जो पल्प आहे तो कैरी उकडून त्याचं मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे. हा म्हणजे आपण पन्ह्याला करतो तसं ना. काढून गर घेतली. कच्च्या कैरीचा गर तर तो घेतलाय. आधी काय आधी आता तेल घातलेलं आहे. आता मोहरी, हळद, हिंग. आधी हिंग. ही कशाबरोबर आपण घेतो म्हणजे आपली मुगाची खिचडी करतो त्याच्याबरोबर भाताबरोबर छान लागतं. साध्या भाताबरोबर आपल्या खिचडी बरोबर पण मस्त चांगलं लागतं. म्हणजे पोळीशी वगैरे पण म्हणजे खायला खूप पातळ नाही होते. पल्प असल्यामुळे थोडा दाटपणा असतो. मोहरी तडतडली. आता हिंग, हळद, मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतल्या. तर मग त्याच्यात वाटूनही चालतं. म्हणजे घातलं तर वाटून घ्यायच्या. वाटून घेतल्या तरी चालतं. आता पण दूध. आता आधी दूध मला वाटतं बहिणी हा जो पल्प आहे हा प्रत्येकाच्या घरात एरवी पण तयारच असेल ना. कारण पन्ह करा, हे करा, ते करा. एकदा दारच्या कैऱ्या उतरवल्या की थोडाफार आता जर करून ठेवला घट्ट तर तो टिकतोही ना फ्रीज मध्ये. पटकन पाहुणे आले तर ते वापरता येतं आपल्याला. तर मीठ आणि गूळ राहिले ना. मीठ आणि गूळ. बरं हे आपण बनवतोय मस्त चमचमीत. तर जरा तो पल्प एकजीव होतोय तोपर्यंत पाणी ना थोडं तोपर्यंत बघूया ना हे कोणाला आवडतं ते. कैरीचं सार मध्ये ते आंबट पण चव आहे आणि गोड आहे त्यामुळे मला ते आवडतं. दर सणाला बनवलं तर मी दररोज बनवलं तरी मी खाईन ते. मीठ आणि गूळ. मीठ आणि गूळ घालायचं. आता गूळ जरा जास्त लागतं कारण कैरी आंबट असते त्यामुळे. वाव झकास. पण मला वाटतं हे पदार्थ असे आहेत ना सगळे कोकणातले की कुठलाच पदार्थ कोणाला आवडत नाही असं शक्यच नाही. गूळ विरघळला की तयार ना. आणि त्याला पांढरे कांदे जे असतात ना ते बारीक चिरून नंतर गार झाल्यावर लावलं की अजून छान लागतं ते. म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली. हे सगळं झालं की त्याच्यानंतर पांढरे कांदे मिळतात ना बारीक अगदी चिरायचा. आणि तो नंतर मग त्याला लावायचं करून जरा हाताने. मग त्याच्यातून मिक्स करायचं. आणि मग वाढायचं. मग वाढायचं की मग अजून छान लागतं ते. क्या बात आहे. लिहून ठेवा बाजूला. महत्वाची एक टीप. पांढरा कांदा हाताने म्हणजे चिरल्यानंतर हाताने कुस्करायचा आणि मग हे थोडंसं गार झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं. म्हणजे खाताना वाढतं कुरकुरीत छान लागतो. तर रेडी झालेला आहे ना आपलं आंब्याचं सार. रेडी ना. कैरीचं सार रेडी झालं. तर साहित्य आणि कृती लिहून घ्या. कैरीचं सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या कच्च्या कैरीचा गर, नारळाचं दूध, गूळ, मोहरी, हिंग, हळद, मिरची, मीठ आणि तेल. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, नारळाचं दूध, कच्च्या कैरीचा गर, पाणी, मीठ आणि गूळ घालून कैरीचं सार उकळवून घ्यावं.